14 ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिवस. नमस्कार. सर्वप्रथम हे ध्वनिमुद्रण ऐकताना खूप लक्षपूर्वक ऐकावे ही नम्र विनंती. भारत माता की जय म्हणतो, जय हिंद म्हणतो, वंदे मातरम म्हणतो. ह्या मातृभूमीला त्रिवार वंदन करून आपल्या अनुमोदनाने विषयाला सुरुवात करतो. कोणी म्हणतील हे काय नवीन, 14 ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिवस. हे आपल्याला जरी नवीन असले तरी ज्यांनी भोगले, ज्यांनी अनुभवले, ज्यांच्या आप्त इष्ट लोकांनी बलिदान दिले, त्याचबरोबर ज्यांना आपले राहते घर दार, शेती वाडी, दुकान व्यापार उद्योग अचानक सोडून जावे लागले, ज्यांच्या आया बहिणींवर पत्नीवर डोळ्या देखत अविरत अत्याचार झाले, बलात्कार झाले, सामूहिक बलात्कार केले गेले, स्त्रियांचे स्तन कापले गेले, या अत्याचारात अगदी लहान मुलीपासून वयोवृद्ध स्त्रिया बळी गेल्या. आपण जिला आपल्या घरात बाळ म्हणतो, सोनूमोनी म्हणतो, तिथपासून ते जिला आजी म्हणतो, अशा सर्व वयातील महिला या अत्याचाराच्या बळी केल्या गेल्या. या अत्याचारापासून नराधमांनी कोणास म्हणजे अगदी कोणास सोडले नाही. आपला हिंदू धर्म वाटविला. कित्येक जणांना मरण यातना देऊन अत्याचाराची परिसीमा करून धर्मांतर करण्यास भाग पाडले. या अत्याचारात बळी गेलेल्यांची संख्या लाखो करोडोंच्या घरात जाते. लाखो कुटुंबे उद्ध्वस्त केली गेली. या फाळणीत करोडो लोक बेघर झाले. असंख्य ठिकाणी जाळपोळ केली गेली, दंगली घडविल्या गेल्या, मंदिरे पाठवण्यात आली, मूर्ती फोडण्यात आल्या. अत्याचार करताना कोणतीही जात बघितली जात नव्हती, तर फक्त बघितला जात होता तो धर्म. आज पण अत्याचार करताना शांतिदूतांकडून बघितला जातो तो फक्त धर्मच, आणि अत्याचार झाल्यावर आपण हिंदूच करतो ते फक्त जातीचं राजकारण. फाळणीच्या वेळी पण बघितला गेला तो फक्त धर्मच. मुळात फाळणी ही धर्माच्या निकषावर झाली. त्यावेळी ते शांतिदूत, ते नराधम फक्त धर्म बघत होते, आणि होय आजही ते धर्म बघत आहेत. त्यावेळी ते शांतिदूत, ते नराधम फक्त धर्मांध झाले होते, आणि होय आजही ते धर्मांध आहेत. तेव्हा अहिंसावादी त्यांना खतपाणी घालत होते, आणि आजही त्यांच्या धर्मांधपणास खतपाणी घातले जात आहे. या सर्व जणांच्या रक्तरंजित फाळणीचा, कथेचा, व्यथेचा दारुण असा हा वेदना दिवस. या वेदनादायक फाळणीला जवळजवळ 75 ते 76 वर्षे उलटून गेली. माणसांचे सरासरी आयुष्य 75 ते 80 वर्ष पकडली तर फाळणीच्या वेळेचे साक्षीदार असलेली जवळजवळ सर्व मंडळी काळाच्या पडद्याआड गेली किंवा मृत्युमुखी पडली म्हणा ना. मग हा फाळणी वेदना स्मृती दिवस कशाला? असे म्हणतात भूतकाळापासून म्हणजेच इतिहासापासून. आणि हो, खरा भूतकाळ लिहिला जातो तोच खरा इतिहास होतो. इतिहासापासून शिकून वर्तमान घडवायचा असतो उज्ज्वल भविष्यासाठी. मी परत एकदा म्हणतो, इतिहासापासून शिकून वर्तमान घडवायचा असतो उज्ज्वल भविष्यासाठी. देशाच्या खऱ्या इतिहासापासून देशाचा खरा वर्तमान घडवायचा असतो देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी. मी परत एकदा सांगतो, देशाच्या खऱ्या इतिहासापासून देशाचा खरा वर्तमान घडवायचा असतो देशाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी. आणि आपल्याला मूळ खरा इतिहासच माहीत नसेल तर मग आपण खऱ्या वर्तमान काळात देश कसा घडविणार, आणि मग भविष्य काळातील उज्ज्वल सुजलाम सुफलाम विकसित असा आपला देश कसा काय घडणार? की कायम आपल्याला मागासलेल्या देशातच राहायला आवडते? असो, गेली 70 ते 72 वर्षे आपल्याला इतिहास हा नेहमीच खोटा शिकविला गेला, दाखविला गेला. हिंदूंचा जाज्वल्य, धगधगता, प्रखर राष्ट्रभक्तीचा, देशप्रेमाचा, त्यागाचा, बलिदानाचा इतिहास जर शिकविला गेला तर प्रखर राष्ट्रभक्त निर्माण होतील. आणि यांना नेमके हेच नको होते. जनतेला अज्ञानी ठेवा, तोडा फोडा, राज्य करा, हीच ब्रिटिशांची नीती अवलंबून देशावर सत्ता गाजविली गेली. देश लुबाडला गेला होता, पार रसातळाला गेला होता, कर्जबाजारी केला होता. देशाचे आणखीन तुकडे तुकडे कसे होतील याकडे यांनी गेली कित्येक वर्ष लक्ष दिले. म्हणून मी माझ्या सर्व देशबांधवांना आज इथे जाहीर आवाहन करतो की 14 ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिवसानिमित्त प्रत्येकाने फाळणीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. हे फाळणीचे दिवस आपल्यासाठी सुखद होते की अत्यंत दुःखद, वेदनादायक, हे समजून घेतले पाहिजे. पुन्हा आपल्याकडून त्या चुका होऊ नयेत. एक सावधान आणि सावध, अत्याचार विरहित, स्वाभिमानपूर्ण, शांततेने जीवन जगण्यासाठी, विकसित देश घडवण्यासाठी फाळणीचा अभ्यास हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. देशातील ते अत्यंत काळे, वेदनादायक दिवस प्रत्येकाने आठवलेच पाहिजे. त्या कटू स्मृतींना जागृत ठेवले पाहिजे. हे मिळालेले स्वातंत्र्य काही फुकट किंवा अहिंसेच्या मार्गाने मिळालेले नाही, हे जाणून घेतले पाहिजे. फाळणीचा अभ्यास कोणी करायचा आहे, फाळणीचा इतिहास कोणी जाणून घ्यायचा आहे, तर जे आता मुक्त स्वातंत्र्य उपभोगत आहेत आणि ज्यांना ज्यांना हे स्वातंत्र्य फुकट मिळाले असे वाटते त्यांनी, खरं तर सर्वांनीच या फाळणीबाबत खोलात जाऊन माहिती घेणे गरजेचे आहे. पण प्रामुख्याने माझ्या किशोरवयीन आणि तरुण मित्रमंडळींनी
हा अभ्यास करणे अतिशय गरजेचे आहे. देशातील तरुण हीच तर देशाची खरी संपत्ती असते. दुर्दैवाने म्हणा, बदलत्या काळानुसार म्हणा, परिस्थितीनुसार म्हणा, राहणीमानानुसार म्हणा, बऱ्याच तरुण पिढीला काहीच माहीत नसते. इतिहास तर खोटा शिकविला गेला. खरं तर आज आपण हिंदू म्हणून अतिशय बेसावतपणे जगताना फाळणीच्या इतिहासाचा अभ्यास करणे, फाळणी का व कशी झाली, की कोणी जाणीवपूर्वक केली, कोणाची चूक होती आणि कोणी भोगली, असंख्य हिंसाचार, अत्याचार, बलात्कार सहन करून कोणाला आणि का विस्थापित व्हावे लागले, अत्याचार कोणी केले, माणूस असून कोण सैतानासारखे वागले, तेव्हा कोण धर्मांधळून अत्याचार करत होते, कोण सामूहिक बलात्कार करत होते आणि आजही कोण करीत आहेत, त्यांना कोणाची चिथावणी आहे, पाठिंबा आहे. इतिहासापासून आपण केव्हा शिकणार? अरे काय करायचा तो इतिहास जाणून, कशाला ते जुने उगाळत बसायचे? यांच्या जुन्या युक्तीला आपण हिंदूंनी किती काळ बळी पडायचे? संपूर्ण जगातील देशांच्या इतिहासात इतका रक्तरंजित अत्याचाराचा, आपल्या स्वतःच्या देशाचेच तुकडे तुकडे करणारा, लचके तोडणारा, आबरूची लक्तरे वेशीवर टांगणारा, आपल्याच आया बहिणींचे धिंडवडे काढणारा अतिशय काळा कालखंडाचा इतिहास उदाहरण म्हणून पण कुठेही सापडणार नाही. बरं, हे सर्व अत्याचार कोणी केले? देशाच्या शत्रूंनी, देशाच्या बाहेरून येऊन केले का? तर दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच येते. मग केले कोणी? आपल्याच देशातील शांतीदूतांनी, आपल्यातीलच आपल्या काही लोकांनी. धर्मांधपणाने आपला हिंदू धर्म नष्ट व्हावा म्हणून यांनीच पाठीत सुरा खुपसला. फाळणीच्या वेळी आपल्यातीलच हे धर्मांध सैतान शांतीदूत आपल्याला ओळखता आले नाहीत आणि आजही ओळखता येत नाहीत. हे सर्व ओळखता यावे म्हणून हा 14 ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिवस. आज पण आपण छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्म घेतील, श्रीराम पुन्हा येतील, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर, चाफेकर बंधू, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वीर झाशीची राणी, भगतसिंग, गुरु गोविंद सिंग, पृथ्वीराज चव्हाण यासारखे असंख्य थोर क्रांतिकारक पुन्हा जन्म घेतील आणि आपल्याला वाचवितील. नाही तर आपल्यातच हे थोर देशभक्त दडलेले आहेत. फक्त गरज आहे आपल्याला प्रत्येकाला आपल्यातील प्रखर देशभक्ती जागृत करण्याची, या सर्वाची जाणीव करून घेण्याची, नवीन विकसित सांस्कृतिक सुजलाम सुफलाम देश घडवण्याची, देशांतर्गत आणि देशाबाहेरील शत्रू वेळीच ओळखण्याची. फाळणीसारख्या विदारक सत्याचा, ह्या लपवून ठेवलेल्या काळ्या इतिहासाचा आपण अभ्यास करावा, याची माहिती घ्यावी. फाळणीचा खरा इतिहास आपल्याला माहिती व्हावा, खरे काय खोटे काय हे आपल्याला समजावे म्हणून. शेवटी म्हणतात ना, इतिहासापासून शिकून वर्तमान घडवायचा असतो उज्ज्वल भविष्यासाठी, आणि इतिहासापासून शिकून वर्तमान घडवायचा असतो उज्ज्वल भविष्यासाठीच. पुन्हा एकदा माझ्या भारत मातेला, माझ्या मातृभूमीला त्रिवार वंदन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हे सर्व लिहिताना, बोलताना, ध्वनिमुद्रित करताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या मान्यवरांनी उदार मनाने माफ कराव्यात. ध्वनिमुद्रण शेअर करायला विसरू नका. देश हितासाठी. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.